Hello students, hello, good afternoon everyone, good afternoon. Welcome to Sri Raj Lakshmi Royal Academy of Science Vita. मॉल कन्सेप्ट मध्ये सगळ्यांचं वेलकम. लास्ट लेक्चर मध्ये आपण पर्सेंटेज कंपोजिशन, त्याच्यानंतर आपण काय काय बघितलं, ॲव्हरेज मोलर मास ऑफ गॅसियस मिक्सचर, त्याच्या रिलेटेड असलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स डिस्कस केलेले आहेत. ओके, या लेक्चरमध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट आपण बघायला जाणार आहे आणि त्याचं नाव आहे, राईट डाऊन, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. काय हेडिंग आहे बघा, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. ओके, आता जेव्हा केमिकल कॉम्बिनेशनचा अर्थ काय बघा, जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होत असते तेव्हा तिथं रिॲक्टंट आणि मास किंवा रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये काही ना काहीतरी लॉज असतात. ते लॉज आपण इथे डिस्कस करणार आहे. यामध्ये पहिला जो लॉ आहे त्याचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आता काही लोकांना सिंपल वाटत असेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, सिंपल कन्सेप्ट आहेतच, पण या कन्सेप्ट वरती जेई आणि नीटला कसे प्रश्न विचारले जातात हे आपण बघणार आहे. तसेच एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या रूपात कसे प्रश्न याच्यावरती तयार होतात ते पण आपण बघूया. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय असतो, सिंपल कन्सेप्ट आहे. जसं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असते, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असतो, तसंच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ काय असणार आहे, मास असणार आहे. म्हणजे काय, या लॉच्या मध्ये काय असतं तर मास कॅन नेव्हर बी क्रिएटेड, can never be created nor be destroyed, असा याचा अर्थ आहे. बरोबर, म्हणजे जे मास आहे त्या मासला आपण क्रिएट करू शकत नाही, डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. बरोबर, म्हणजे दॅट इज टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये जेवढा रिएक्टंट तुम्ही सुरुवातीला घेतलेला आहे तेवढा तुम्हाला काय भेटणार आहे, प्रोडक्ट भेटणार आहे. याचा सिंपल एक्झाम्पल सांगायचं असेल तर बघा, हायड्रोजन गॅस आहे प्लस ऑक्सिजन गॅस आहे, इट गिव्स 2 टाइम्स ऑफ H2O गॅस. असे ही रिएक्शन आहे. ठीक आहे, स्टँडर्ड स्टेट बद्दल बोलायचं असेल तर हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट गॅस असते, ऑक्सिजनची गॅस असते आणि इथं वॉटरची स्टँडर्ड स्टेट लिक्विड असते. येस सर, रिएक्शन बॅलन्स करूया. याच्यामध्ये इथं मग आपण 2 लिहूया आणि इथं काय लिहिणार मी, रिएक्शन ऑलरेडी बॅलन्स आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हायड्रोजनचं मास इथे किती असणार आहे तर ते असणार आहे 4 ग्रॅम. कसं कॅल्क्युलेट केलं, मोलर मास, हायड्रोजनच्या 1 मोलचं मास असणार आहे 1 ग्रॅम. इथं हायड्रोजनचे 4 मोल असतील म्हणून मास किती घेतणार आहे, 4 ग्रॅम. ऑक्सिजनचं मास किती असणार आहे बघा, इथं ऑक्सिजनचं मास आहे 32 ग्रॅम आणि जे वॉटर तयार झालेलं आहे त्या वॉटरचं मास किती असणार आहे तर वॉटरचं असणार आहे 36 ग्रॅम. बरोबर का, म्हणजे रिॲक्टंटचं मास किती आहे बघा, रिॲक्टंटचं मास आहे 36 ग्रॅम इज इक्वल टू जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचा सुद्धा मास किती आलेला आहे 36 ग्रॅम. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास हे कसं असणार आहे तर कॉन्झर्व राहणार आहे. कधीही ते क्रिएट होणार नाही, कधीही ते डिस्ट्रॉय होणार नाही. ओके, हे आपल्याला इथपर्यंत माहित होतं, बोर्ड लेवलला इथपर्यंत आपल्याला हे माहित आहे. हा लॉ कुठं ऍप्लिकेबल नाही ते बघूया. दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल फॉर न्यूक्लियर रिॲक्शन्स. ओके, न्यूक्लियर रिॲक्शन साठी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास व्हॅलिड नाही. का व्हॅलिड नाही तर न्यूक्लियर रिॲक्शन मध्ये आपण काय लिहिणार आहे, बिकॉज सम मास गेट कन्वर्टेड इनटू एनर्जी. कारण न्यूक्लियर रिॲक्शन्स मध्ये काय होणार आहे तर न्यूक्लियर रिॲक्शन मध्ये आपल्याला माहित आहे मास इज द फॉर्म ऑफ एनर्जी. अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाइन इक्वेशन, मास अँड एनर्जी कॅन बी इंटरकन्व्हर्टिबल. कसं इंटरकन्वर्ट करू शकतो,
E इज इक्वल टू mc स्क्वेअर. हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्याच्या मते एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू मास अँड मास इज ऑल्सो कन्वर्टेड इनटू एनर्जी. मग न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये काहीतरी मास एनर्जीच्या रूपात ते बाहेर पडणार आहे आणि म्हणून लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास या न्यूक्लिअर रिएक्शन साठी ऍप्लिकेबल नाही. मग याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो ते बघूया. पहिला हे लिहून घ्या. हा एक क्वेश्चन बघूया. वेळच्या वेळी तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे ह्या नोट्स पण सेव्ह राहतील. ओके, राईट डाऊन क्वेश्चन. 6.85 ग्रॅम ऑफ 6.85 ग्रॅम ऑफ स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड डॉट XH2O. म्हणजे हे हायड्रेटेड सॉल्ट आहे. हायड्रेटेड सॉल्ट आणि अनहायड्रेटेड सॉल्ट या दोघांच्यातला डिफरन्स मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलेला आहे. हायड्रेटेड सॉल्ट आहे. ऑन हिटिंग गिव्स काय देणार आहे 3.13 ग्रॅम ऑफ 3.13 ग्रॅम ऑफ अनहायड्रस स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड SrOH फुल स्टॉप. कॅल्क्युलेट एक्स म्हणजे इथं हे जे एक्स आहे या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. बघा कसा क्वेश्चन आहे हा. तर कसा सॉल्व्ह करायचा आहे तर बघा स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइडचा हायड्रेटेड सॉल्ट कसा आहे SrOH2 डॉट XH2O. दिस इज द हायड्रेटेड सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड. याला काय करायचं आहे हिटिंग करायचं आहे आणि याला जर हिटिंग केलं तर काय होणार आहे स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइडचं सॉल्ट कोणत्या फॉर्म मध्ये अनहायड्रस फॉर्म मध्ये आपल्याला भेटणार आहे की जे सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. हे सुद्धा सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. प्लस आता हे जे H2O आहे हिटिंग केल्यानंतर गॅसियस फॉर्म मध्ये काय होणार आहे निघून जाणार आहे H2O गॅस. हे काय असणार आहे X असणार आहे. ओके, आता या रिएक्शन मध्ये आपल्याला काय समजतंय तर या स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइडचे जे हायड्रेटेड सॉल्ट आहे याचा जर आपण 1 मोल घेतला किती मोल 1 मोल तर त्याच्यापासून आपल्याला x मोल H2O भेटणार आहे. काय भेटणार आहे x मोल H2O. येस सर. मग आपल्याला x ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर या स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइडचे आपल्याला काय माहित पाहिजेत मोल्स माहित पाहिजेत. ठीक आहे, मग मोल्स कसं कॅल्क्युलेट केले जातात तर गिवन मास अपॉन मोलार मास. येस सर. मग आता त्याच्यापूर्वी इथं मग कॅल्क्युलेट करा मोल्स. इथं लिहिणार मी मोल्स ऑफ स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड SrOH2 डॉट XH2O. कसं कॅल्क्युलेट करणार इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल सांगा. गिवन मास किती आहे बघा 6.85 ग्रॅम आहे बरोबर. ते इथं लिहिणार मी 6.85 ग्रॅम डिवायडेड बाय काय असणार आहे मोलर मास. आता स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड डॉट XH2O चं मोलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइडचं जे मोलर मास आहे ते सांगतो. ते असतं 121 ग्रॅम. किती असतं 121 ग्रॅम. ते इथं लिहा मग 121 ग्रॅम. पण याचं मोलर मास कॅल्क्युलेट करत असताना स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइडचं मोलर मास घेऊन उपयोग नाही. त्याचं मास त्याच्यासोबत या वॉटरचं पण तिचा मास आपण ऍड केलं पाहिजे ना. किती केलं पाहिजे सांगा. जर वॉटर 1 मोल असेल तर वॉटरचं मास किती असतं 18 ग्रॅम असतं. पण वॉटरची इथं किती मोल्स आहेत x मोल आणि म्हणून इथं लिहिणार आहे मी 18x. ओके, दिस इज द मोल्स ऑफ स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड डॉट XH2. हे काय आले त्याचे मोल्स आले. आता स्टॉइकियोमेट्री आपल्याला काय सांगते तर स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड डॉट XH2O चे जर तुम्ही 1 मोल घेतले असतील तर त्याच्यापासून तुम्हाला x मोल वॉटर भेटणार आहे. येस सर. देअरफॉर तुमच्याकडे किती मोल्स आहेत 6.85 डिवायडेड बाय 121 प्लस 18x मोल्स. एवढे मोल्स आहेत का तुमच्याकडे. हे आपण सॉल्व्ह केलं नाही ते तसंच ठेवलंय. मोल्स ऑफ SrOH2 डॉट XH2O इज इक्वल टू वॉटरचे किती मोल्स तुम्हाला भेटतील सांगा. याच्या 1 मोल पासून x मोल. मग याच्या एवढ्या मोल पासून किती तर इंटू x करा ना त्याला. म्हणजे कसं बघा 6.85 डिवायडेड बाय 121 प्लस 18x इंटू काय केलं पाहिजे x केलं पाहिजे. काय केलं पाहिजे x 1 मोल पासून x मोल.
तर एवढ्या मोल पासून किती असणार, तर त्या एक्स ला एवढ्या मोलनं मल्टिप्लाय करा. येस सर. म्हणजे काय आले, मोल्स ऑफ वॉटर. अजून तर कुठं तुम्ही लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इथं यूज केलेला आहे का, तर अजून तर आम्ही कुठं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास यूज केलेला नाही. हे तुम्हाला मोल्स आले. आता वॉटरचं जे मास आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं सांगा, इथे लिहितो. देअरफॉर मास ऑफ वॉटरचं जे मास आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार, तर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय असणार, मोल्स इंटू मोलर मास. मोल किती आहे सांगा, 6.85 डिवायडेड बाय 121 प्लस 18x इंटू x. बरोबर, हे तुमचे मोल्स असतील. याला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, मोलर मासने. मग सांगा वॉटरचं मोलर मास किती असतं, ते असतं सर 18. बरोबर, या इक्वेशनला आपण नंबर देऊया 1 नंबर. म्हणजे हे तुम्हाला काय भेटलं, वॉटरचं मास भेटलं. आणि हे वॉटरचं मास कसं आलं, तर अकॉर्डिंग टू रिॲक्शन. बरोबर, रिॲक्शन वरून काय केलं, स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड XH2 चे 1 मोल असतील तर वॉटर किती भेटणार आहे, x मोल. मग आपण स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड डॉट XH2 चे पहिला मोल्स कॅल्क्युलेट केले. कसे, गिवन मास अपॉन मोलर मास. हे तुम्हाला मोल्स असतील भेटलेले. मग 1 मोल पासून x मोल, तर एवढ्या मोल पासून किती वॉटरचे मोल्स भेटतील, तर या मोलला x न मल्टिप्लाय करा. वॉटरचे मोल्स आल्यानंतर काय केलं, वॉटरचं मास कॅल्क्युलेट केलं. कसं असणार, तर मोल्स इंटू मोलर मास. हे तुम्हाला मोल्स भेटले वॉटरचे. येस सर. आता मला सांगा, आपल्या या केमिकल रिएक्शन मध्ये थोडंसं हे मोल मेथड मी आहे ते रिमूव्ह करतो. हा, स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड डॉट XH2 सॉलिड आहे, त्याचं मास किती दिले तुम्हाला, 6.85 ग्रॅम. बरोबर, याला तुम्ही हिटिंग केलं की काय भेटणार आहे, ऑन हिटिंग गिव्स 3.13 ग्रॅम अनहायड्रस स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड. म्हणजे हे जे स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड आहे त्याचा मास किती भेटणार आहे, 3.13 ग्रॅम. मग मला सांगा वॉटरचा मास किती असेल, वॉटरचा मास x ग्रॅम म्हणूया का तात्पुरतं, वॉटर किती असणार आहे, x ग्रॅम. मग हे आपण 6.85 घेतलं, त्याला हिटिंग केलं तर स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साइड 3.13 ग्रॅम मास भेटलं. पण या 6.85 मधलं अजून जे काही मास असेल ते गेलं कुठं, तर त्यातलं काहीतरी मास या वॉटरनं पण घेतला असणार ना. मग आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आपण इथं वापरूया. थोडंस कसं असेल बघा, हे तुम्ही लिहून घ्या पहिला. हा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आता जो पहिला आपण लॉ शिकलो तो लॉ वापरा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय असणार, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे इथे लिहिणार मी, रिएक्टंटचं मास किती आहे, 6.85 ग्रॅम इज इक्वल टू प्रोडक्ट. हे दोघं आपल्यासाठी प्रोडक्ट आहेत. आणि टोटल मास ऑफ प्रोडक्ट सांगा, तर ते असणार 3.13 प्लस x ग्रॅम असेल. म्हणजे काय केलं बघा, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू सांगा. x ची व्हॅल्यू किती असणार आहे, x म्हणजे मास ऑफ वॉटर असणार आहे. सॉरी, x लिहायला नको आपण, इथं फक्त मास ऑफ वॉटर लिहूया. म्हणजे WH2 असं लिहितो मी, ठीक आहे. WH2 म्हणजे ते x मध्ये कन्फ्युजन होणार आपल्याला, WH2 लिहितो मी. मग आता सांगा मास ऑफ वॉटर किती असणार, 6.85 मायनस 3.13 किती होते बघा. हे याचा आन्सर आहे 3.72. आणि या इक्वेशनला नंबर द्या 2 नंबर. ठीक आहे. मग आपल्याकडे 2 इक्वेशन आतापर्यंत आपण डिराइव्ह केलेले आहेत. पहिले इक्वेशन काय आहे बघा, वेट ऑफ वॉटर, वॉटरचा मास. हे वॉटरचं मास कुठून आलं, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जे वॉटरचं मास तुम्ही कॅल्क्युलेट केलं ते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास वरून तुम्ही कॅल्क्युलेट केलं. सेकंड इक्वेशन मध्ये तुम्ही वॉटरचं जे मास कॅल्क्युलेट केलं ते कुठून कॅल्क्युलेट केलं, तर मोल मेथड वरून कॅल्क्युलेट केलं. बरोबर. मग इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 या दोघांमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट काय केले, मासच कॅल्क्युलेट केले ना. मग लेफ्ट साइड इक्वल असेल का, मास ऑफ वॉटर, मास ऑफ वॉटर. फ्रॉम 1 and 2 तुम्ही काय सांगू शकताय, मग फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट LHS इक्वल असेल तर राईट साइड पण इक्वल करा. म्हणजे हे इक्वेशन पुन्हा बरोबर होणार 3.72 बरोबर व्हायलाच पाहिजे. हे इक्वेशन पुन्हा बरोबर होणार 3.72. समज में आया. मग या इक्वेशनच्या मदतीने काय करा, आता x ची व्हॅल्यू फाइंड करा. दिस इज द व्हॅल्यू. म्हणजे x ची जी काय व्हॅल्यू येणार ती तुम्हाला इथं भेटणार आहे. कॅल्क्युलेट करा किती ते सांगा. तर थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा मी तुमच्याकडे देणार आहे.
आणि याच्यावरून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एक्स ची व्हॅल्यू येणार आहे 4. मग आपला फॉर्म्युला कसा असेल बघा, SrOH होल टू डॉट 4 टाइम्स ऑफ H2O. म्हणजे ह्या एक्स च्या ठिकाणी आपण किती लिहायला पाहिजे, 4 लिहायला पाहिजे. मग आता या क्वेश्चन मध्ये आपण दोन मेथड वापरल्या. पहिला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आणि दुसरा मोल मेथड. दोन्ही मेथड वरून आपण वॉटरचं मास कॅल्क्युलेट केलं, LHS इक्वल करून मग आपण तुम्ही एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. अशा पद्धतीने लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, दिसतोय सिंपल आहे, सिंपल स्टेटमेंट, पण कसा यूज केलाय बघून घ्या. हा, याच्यानंतर नेक्स्ट लॉ बघा, तो म्हणजे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. त्याला कॉन्स्टंट कंपोजिशन सुद्धा म्हटलं जातंय. हेडिंग द्या, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन और कांस्टेंट कंपोजिशन. ओके, सिंपल लॉ आहे. काय लॉ सांगतोय बघा, एक कंपाऊंड तयार करा, प्युअर केमिकल कंपाऊंड. कसं आहे बघा, एक प्युअर केमिकल कंपाऊंड तयार करा. आता प्युअर कंपाऊंडचा अर्थ काय सर, तर त्या कंपाऊंड मध्ये कोणत्याही टाईपच्या इम्प्युरिटीज नको आहेत. ठीक आहे, मग प्युअर केमिकल कंपाऊंड समजा मी वॉटरचं कंपाऊंड तयार केलं की जे कसं असणार आहे, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला काय मिळणार आहे, तर H2O लिक्विड नावाचं कंपाऊंड भेटणार आहे. गॅस आणि हे लिक्विड आहे. असं का, हे गॅस आणि गॅस म्हणजे स्टँडर्ड स्टेट आहे हायड्रोजनची आणि ऑक्सिजनची. तसं वॉटरची स्टँडर्ड स्टेट काय आहे, लिक्विड, आणि म्हणून आपण लिक्विड ठेवलेलं आहे. बरोबर, पण हेच रिॲक्शन जर अशी असती अबव 100 डिग्री सेल्सिअस, अबव 100 डिग्री सेल्सिअस, तर तुम्ही असं लिहायचं, हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस इट गिव्स H2O पण गॅस. आणि इथं बिलो 100 डिग्री सेल्सिअस जर रिॲक्शन असेल, म्हणजे या रिॲक्शनचं जे टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर वॉटरची स्टेट कुठली घ्यायची, लिक्विड. 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती टेम्परेचर असेल तर वॉटरची स्टेट तुम्ही कोणती घेणार आहे, गॅस घेणार आहे. आता एक प्युअर केमिकल कंपाऊंड तयार केलं वॉटर नावाचं, त्याचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट कोण आहे सांगा. कॉन्स्टिट्युएंट्स इलेमेंट्स, वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स कोण कोण आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. बरोबर, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो घ्या, म्हणजे मास ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय मास ऑफ ऑक्सिजन. हा रेशो किती येतोय बघा, हायड्रोजनचं इथं मास किती यूज केलेला आहे ते आपल्याला घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, पहिला रिॲक्शन बॅलन्स करूया. इथं काय केलं पाहिजे, 2 हायड्रोजन, पण ऑक्सिजन एकच आहे, इथं 2 आहेत, मग इथं मी 2 लिहिलं. आता 2 ऑक्सिजन झाले आणि इथं हायड्रोजन 4, म्हणजे इथं काय करूया, 2 न मल्टिप्लाय करूया. हायड्रोजनचं मास किती असेल सांगा, जर 1 मोल हायड्रोजन असेल तर 1 ग्रॅम, 4 ग्रॅम इथे लिहिणार मग मी, कारण हायड्रोजनचे 4 मोल आहेत. डिवायडेड बाय ऑक्सिजनचं मास किती असणार आहे, एक सिंगल ऑक्सिजन असेल तर 16, इथं 2 ऑक्सिजनचे ॲटम्स असतील तर 32 ग्रॅम इज इक्वल टू काय असणार आहे, 1/8. ग्रॅम टू ग्रॅम कॅन्सल. म्हणजे हा जो रेशो आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो 1:8, हा रेशो कॉन्स्टंट असतो. कसा असतो, कॉन्स्टंट किंवा फिक्स असतो. हा रेशो कधीही बदलत नाही, इररिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स ऑफ कंपाऊंड. म्हणजे काय, कंपाऊंडचा सोर्स काय आहे त्याच्या इररिस्पेक्टिव्ह मध्ये हा रेशो असणार आहे. फॉर एक्झाम्पल हे जे वॉटर आहे, हे वॉटर जर तुम्ही सी वॉटर असेल, कोणतं वॉटर असेल, सी वॉटर, तरी सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो 1:8 असणार आहे. हे वॉटर जर रिव्हर वॉटर असेल, रिव्हर वॉटर, तर त्या रिव्हर वॉटर सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा मासचा रेशो 1:8 असणार आहे. हे वॉटर जर गंगाजल असेल, काय असेल, गंगाजल, पिक्चर नाही, तरी सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो किती असणार आहे, 1:8. आणि म्हणून या लॉचं नाव आहे डेफिनाइट प्रपोर्शन. रेशो कधीही चेंज होणार नाही, फक्त ते कंपाऊंड कसं पाहिजे, प्युअर पाहिजे. जर इम्प्युरिटी जर त्याच्यामध्ये असेल तर रेशो चेंज होऊ शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये परत एक नोट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काय, तर हा लॉ कुठं अप्लिकेबल नाही. दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल फॉर
elements for elements having isotopes ओके. म्हणजे एखादा पदार्थ त्याच्या आयसोटोपिक फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यासाठी हा लॉ थोडासा ऍप्लिकेबल नाही. का ऍप्लिकेबल नाही ते बघूया. पहिला हे लिहून घ्या. हा, आता एक प्युअर केमिकल कंपाऊंड, आता जे वॉटर नावाचं तयार केलं तसंच अजून एक प्युअर केमिकल कंपाऊंड आपण तयार करूया. बघा, कार्बन डायऑक्साईड नावाचं कंपाऊंड मला तयार करायचं आहे. ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईड कंपाऊंड तयार करायचं असेल तर त्याचे कॉन्स्टिट्यूएंट इलेमेंट कोण कोण असतील? कार्बन अँड ऑक्सिजन. ओके. मग कार्बन आणि ऑक्सिजनची रिएक्शन केली तर तुम्हाला काय भेटणार आहे? कार्बन डायऑक्साईड गॅस. पण हा जो कार्बन आहे तो 12 वाला कार्बन आहे. कोणता कार्बन आहे? 12, की ज्याचा ॲटॉमिक मास 12 आहे. आणि अजून एक कार्बन आहे की ज्याचं मास आहे 14. त्याची रिएक्शन O2 सोबत केली तरी सुद्धा आपल्याला काय भेटणार आहे? CO2. म्हणजे दोघांच्या केमिकल रिएक्शन सेम आहेत. केमिकल रिएक्शन्स का सेम आहेत? कारण आपल्याला माहित आहे आयसोटोप जो असतो त्या आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात आणि म्हणून दोघांचे प्रोडक्ट सुद्धा कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. आता पहिल्या रिएक्शन साठी बघा, ही पहिली रिएक्शन, ही दुसरी रिएक्शन. पहिल्या रिएक्शन साठी कार्बन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो किती आहे सांगा? कार्बनचं मास 12 घेतलेला आहे आणि ऑक्सिजनचं मास 32 असणार आहे, कारण दोन ऑक्सिजनचे आयटम्स आहेत ना. मग 12 आपण 32 किती येणार आहे बघा? 3:8 बरोबर. ओके. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे जे कंपाऊंड आहे ते जर कार्बन आणि ऑक्सिजन पासून तयार होत असेल तर रेशो किती पाहिजे? 3:8. आणि हा रेशो कसा पाहिजे? डेफिनाइट पाहिजे. कसा पाहिजे? डेफिनाइट म्हणजे फिक्स, की जो चेंज होणार नाही. परंतु जर आयसोटोप आपण इथे यूज केला असेल तर या रिएक्शन साठी कार्बन आणि ऑक्सिजनचा रेशो किती आहे सांगा? कार्बन आणि ऑक्सिजनचा रेशो, तर कार्बनचं मास किती घेतलंय? 14 आणि ऑक्सिजनचं मास किती घेतलंय? 32. आणि हे जर बघितलं तर 7/16 रेशो येणार आहे. म्हणजे रेशो काय झाला? चेंज झाला. रेशो डेफिनेट नाही, रेशो चेंज होत चाललाय. असं का झालं? कारण आयसोटोप जर तुम्ही वापरले वेगवेगळे तर तिथं मात्र हा लॉ ऍप्लिकेबल नाही. एकच त्याचं लिमिटेशन आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. सिंपल लॉ, याच्यावरती जास्त काही क्वेश्चन्स वगैरे तयार होणार नाही. नेक्स्ट लॉ बघूया. पहिला हे लिहून घ्या. हा, नेक्स्ट लॉ असेल त्याचं नाव आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. राईट डाऊन हेडिंग. तीन नंबरचा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आणि नीटला या लॉ वरती प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे खूप महत्वाचा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. काय लॉ सांगतो बघा? मल्टिपल, मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त. याच्यामध्ये काय करायचं आहे तर 2 डिफरंट एलिमेंट्स घेणार आहे आपण पहिल्यांदा. 2 डिफरंट एलिमेंट्स. आता त्याच्यामध्ये 2 डिफरंट एलिमेंट्स कोण कोण असतील? कार्बन आणि ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन आणि ऑक्सिजन असू शकतो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असू शकतो. ठीक आहे. म्हणजे असे 2 वेगवेगळे एलिमेंट आपण घेणार आहे. 2 वेगवेगळे एलिमेंट जर एकत्र आले आणि त्यांच्यापासून एकापेक्षा जास्त म्हणजे मल्टिपल, एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स तयार होत असतील. कार्बन आणि ऑक्सिजन पासून पहिलं कंपाऊंड कार्बन मोनॉक्साईड, दुसरं कंपाऊंड कार्बन डायऑक्साईड. बरोबर ना? येस सर. म्हणजे when 2 different elements combines together to form more than one compounds, एकापेक्षा जास्त कंपाऊंड जर तयार करत असतील तर अशा कंपाऊंड साठी हा लॉ ऍप्लिकेबल असतोय. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड साठी हा लॉ ऍप्लिकेबल आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजन जर एकत्र आला तर त्याच्यापासून परत वेगवेगळे कंपाऊंड कुठली भेटणार आहेत बघा? एक भेटेल N2O आणि दुसरं भेटणार आहे NO. असे भरपूर कंपाऊंड्स आपल्याला भेटतात. ठीक आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर एकत्र आले तर त्यांच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड कुठली भेटणार आहेत? तर पहिलं भेटेल H2O, दुसरं भेटणार आहे H2O2. बरोबर आहे ना? येस सर. म्हणजे अशा कंपाऊंड साठी लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय असतो? ऍप्लिकेबल असतो. मग याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला काय स्टेटमेंट करायचं आहे या लॉचं? तर बघा, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये म्हणजे जेव्हा ही 2 कंपाऊंड तयार झाली, पहिलं कंपाऊंड कुठलं आहे? कार्बन मोनॉक्साईड आणि दुसरं कंपाऊंड कुठलं आहे? कार्बन डायऑक्साईड. ओके. याच्यामध्ये ऑक्सिजन बद्दल बोलूया आपण.
ऑक्सिजन या कार्बनच्या फिक्स मास सोबत कंबाईन व्हायला लागलेला आहे असं आपण समजूया. कार्बनचं मास किती आहे तर 12 ते फिक्स ठेवायचं आपल्याला. या कार्बनचं पण इथं मास किती असणार आहे 12 ते सुद्धा मास कसं ठेवायचं आहे फिक्स. म्हणजे या दोन इलेमेंट पैकी कार्बन आणि ऑक्सिजन या दोन इलेमेंट पैकी एक इलेमेंट म्हणजे ऑक्सिजन हा दुसऱ्या इलेमेंटच्या फिक्स मास सोबत कंबाईन होत असताना या ऑक्सिजनच्या मासचा रेशो हा एक सिंपल रेशो असतो. मग ऑक्सिजनचं इथं मास किती आहे सांगा. ऑक्सिजनचं इथं मास असणार 16 ग्रॅम आणि ऑक्सिजनचं इथं मास किती असणार आहे 32 ग्रॅम. कारण इथं दोन ऑक्सिजनचे आयटम्स आहेत आणि हा जो रेशो आहे 16/32 हा रेशो किती असणार आहे 1/2. दिस इज अ सिंपल रेशो आणि हाच आहे आपला लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. काय करायचं आहे बघा. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कार्बन हा पहिला इलेमेंट आहे, ऑक्सिजन हा दुसरा इलेमेंट आहे. दोन इलेमेंट कंबाईन झाले आणि एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार केली. त्यामध्ये ऑक्सिजन जेव्हा कार्बनच्या फिक्स मास सोबत म्हणजे 12 मास हे फिक्स ठेवायचं. ऑक्सिजन जेव्हा कार्बनच्या 12 फिक्स मास सोबत कंबाईन होणार आहे तेव्हा ऑक्सिजनच्या मासचा रेशो 1/2 हा कसा असणार आहे सिंपल रेशो असणार आहे. मग स्टेटमेंट काय असेल सांगा. When two elements combines together to form more than one compounds, then mass of element which combines fixed mass of other element will be a simple ratio. याचं स्टेटमेंट वगैरे तुमच्या बुक मध्ये आहे, तुम्ही ते रीड करू शकता. इथं मग आपण बघूया अप्लाय करूया नायट्रोजन आणि ऑक्सिजन साठी. ठीक आहे, पहिला हे लिहून घ्या. हा तर जनरली एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना आपल्याला फक्त आणि फक्त ट्रिकी पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय करणार. पहिलं कंपाऊंड N2O, दुसरं कंपाऊंड NO. कसं असणार N2O आणि तर NO. आपल्याला या कंपाऊंड बद्दल लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन अप्लाय करायचा असेल तर काय करूया. ऑक्सिजन नायट्रोजनच्या फिक्स मास सोबत कंबाईन करा. आता इथं नायट्रोजनचं मास किती आहे 28 आणि या कंपाऊंड मध्ये किती आहे 14. हे मास व्हॅरी आहे, बदललेलं मास. आपल्याला काय करायचं फिक्स ठेवायचं आहे. नायट्रोजनचं मास जर 28 असेल तर ऑक्सिजनचं मास किती असणार आहे. नायट्रोजन 28 असेल तर ऑक्सिजन 16 दिसणार आहे आणि इथं नायट्रोजन किती असेल 14 तर ऑक्सिजनचं किती आहे 16. म्हणजे नायट्रोजनचं पहिल्यांदा मास फिक्स ठेवूया. 28 चं किती करा 14 करा. 28 चं 14 केलं तर ऑक्सिजनचं किती होणार 8 होणार. बरोबर का. आणि हा जो रेशो आहे 8/16 हा कसा असतो 1/2 विच इज ऑल्सो सिंपल रेशो. की ज्याच्यामध्ये काय करणार आहे बघा. नायट्रोजनचं फिक्स मास ठेवा आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो सिंपल भेटणार आहे. ओके, दिस इज द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मग याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये किंवा हाऊ टू आयडेंटिफाय लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन म्हणजे एमसीक्यू कसा असतो की खाली दिलेल्या पर्यायामध्ये कोणते कोणते कंपाऊंड्स लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन फॉलो करतात. ओके, आता ते बघूया पहिल्यांदा कसे कोणते कंपाऊंड लॉ फॉलो करतात. याच्यामध्ये एक्झाम्पल दाखवतोय मी. पहिले एक्झाम्पल आहे ट्रिक पॉइंट सांगतो तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं. ओके, इथं लिहितो ट्रिक. इथं बघा all two atoms in a compound should be common. कसे पाहिजेत दोघंचे दोघं कॉमन पाहिजेत. शुड बी कॉमन. जसं कार्बन आणि ऑक्सिजन पासून कंपाऊंड कुठली तयार झाली CO आणि CO2. या दोघांपैकी कार्बन आणि ऑक्सिजन हे कसे पाहिजे सेम पाहिजे कॉमन पाहिजे. नाही तुम्ही असं जर केलं काय केलं CaCO3 तर याच्यामध्ये कार्बन आहे ऑक्सिजन आहे पण त्याच्यासोबत कोण आला कॅल्शियम, तो आपल्याला चालणार नाही. मग पहिलं कंपाऊंड बघा याच्यामध्ये एक्झाम्पल आहे NaCl, NaBr. हे दोघं जण लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन फॉलो करतात का तर नाही. कारण इथं क्लोरीन आहे इथं ब्रोमीन आहे म्हणजे इथं लिहिणार मी नो. आपली नोट काय सांगते ऑल टू ऍटम्स आर कॉमन. ओके, दुसरं एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये NO2 आहे N2O आहे
परत इथं आहे N2O3, इथं आहे N2O4 आणि इथं आहे N2O5. करतात का सांगा फॉलो? तर येस सर करतात की, कारण दोन्ही पण इलेमेंट कसे आहेत, कॉमन आहेत. पण जर मी इथं लिहिलं NH3, तर आता सांगा, आता ही सगळी कंपाऊंड लॉ मल्टिपल प्रोपोर्शन फॉलो करणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन हा तिसरा इलेमेंट आलाय. आपल्याला तसं चालणार नाही. म्हणजे इथं लिहिणार मी यस. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. CO आणि CO3 कंपाऊंड असणार आहे. CO2 लिहितो मी, तर हे कसं असणार आहे, फॉलो करेल का? यस. म्हणजे आता तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ मॉलिक्युल्स फॉलो लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, तर काय करायचं आपल्याला, दोन्ही पण आयटम्स कॉमन पाहिजेत. सिंपल लॉ आहे, एकदा बघून घ्या, नेक्स्ट लॉ नंतर बघूया. हा ठीक आहे. फोर्थ लॉ काय बघा, थोडासा तो लॉ नीटला जेईला महत्वाचा आहे, एमसीक्यू त्याच्यावरती विचारले जातात. ओके, काय लॉ बघा, सॉरी फोर्थ लॉ असेल तो, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आणि हा लॉ थोडासा विद्यार्थ्यांना समजायला प्रॉब्लेम येतोय. लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 3 डिफरंट एलिमेंट्स घेणार आहे. 3 डिफरंट एलिमेंट्स. याच्या अगोदर आपण काय केलं, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये 2 डिफरंट एलिमेंट घेतलेले. याच्यामध्ये काय करायचं आहे, 3 डिफरंट एलिमेंट. कोणते कोणते बघा, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे 3 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. कार्बन आणि हायड्रोजन एकत्र जेव्हा येणार आहे तेव्हा या दोघांच्या पासून एक कंपाऊंड जे तयार होतं त्याचं एक्झाम्पल सांगा. तर त्याचं एक्झाम्पल आहे CH4. ओके, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येणार आहे तेव्हा त्यांच्यापासून जे कंपाऊंड मिळतं त्याचं नाव आहे H2O. आणि कार्बन आणि ऑक्सिजन जर एकत्र आलं तर जे कंपाऊंड भेटणार आहे त्याचं नाव आहे CO2. ओके, कसा लॉ अप्लाय करायचा बघा, हे तुमचं पहिलं इलेमेंट आहे, हा तुमचा सेकंड इलेमेंट आहे आणि हा तिसरा इलेमेंट आहे. बघा, पहिलं आणि दुसरं इलेमेंट जेव्हा एकत्र आलं तेव्हा CH4 नावाचं कंपाऊंड तयार झालं. फर्स्ट आणि थर्ड इलेमेंट जेव्हा एकत्र आलं तेव्हा CO2 नावाचं कंपाऊंड तयार झालं. याला मग असं म्हणूया, हे तुमचं फर्स्ट कंपाऊंड आहे. ओके, हे सेकंड कंपाऊंड असेल आणि हे तुमचं थर्ड कंपाऊंड असेल. ओके, आता फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंडचा विचार करूया जरा. फर्स्ट अँड सेकंड कंपाऊंड. फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड मध्ये कसं आहे, CH4 आणि कोण असणार आहे इथं CO2. बरोबर. फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड मध्ये कॉमन कोण आहे सांगा, कॉमन इज इक्वल टू कार्बन. कार्बन दोघांमध्ये कॉमन आहे. आणि राहिलेले डिफरंट एलिमेंट्स कोण कोण आहे सांगा, डिफरंट एलिमेंट्स इज इक्वल टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. या डिफरंट एलिमेंट बद्दल आपल्याला महत्वाचं थोडीशी अट्रॅक्शन आहे. या डिफरंट एलिमेंटचा कोण कोण आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या मासचा रेशो म्हणजे मास ऑफ हायड्रोजन डिवाइडेड बाय मास ऑफ ऑक्सिजन किती असेल सांगा. या एक्झाम्पल मध्ये सांगा, CH4 मध्ये हायड्रोजन 4 आहे. हायड्रोजन 4 म्हणजे त्याचा मास 4 ग्रॅम डिवाइडेड बाय ऑक्सिजनचं मास इथे किती आहे सांगा, ते इथं आहे 32 ग्रॅम. म्हणजे इथे लिहिणार मी 32 ग्रॅम इज इक्वल टू 1/8. हे फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड मध्ये काय काय केलं, तर फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड मध्ये जो इलेमेंट कॉमन आहे त्या कॉमन इलेमेंट सोबत हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा कंबाईन होणार आहे तेव्हा हायड्रोजनच्या मासचा रेशो आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो 1:8 आला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्बनचं मास आपल्याला फिक्स ठेवायचं आहे. कार्बनचं किती ठेवणार, 12. इथं पण किती ठेवणार, 12. म्हणजे हायड्रोजन कार्बनच्या फिक्स मास सोबत कंबाईन व्हायला पाहिजे आणि ऑक्सिजन पण कार्बनच्या फिक्स मास सोबत कंबाईन व्हायला पाहिजे. अशा केसमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो जो आला तो 1:8 आला. ओके, आता ते थर्ड कंपाऊंड आहे, काय आहे थर्ड कंपाऊंड. ते थर्ड कंपाऊंड काय सांगा मला, थर्ड कंपाऊंड आहे H2O. आले का इथं आपलं थर्ड कंपाऊंड, हे वॉटर. या थर्ड कंपाऊंडचे जे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहेत ते कोण कोण आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन यांच्या मासचा रेशो म्हणजे काय, मास ऑफ हायड्रोजन आणि मास ऑफ ऑक्सिजन यांच्या मासचा रेशो सांगा. तर हायड्रोजनचा मास किती असणार आहे, 2 ग्रॅम, कारण इथं 2 हायड्रोजन आयटम आहेत ना. ओके, आणि ऑक्सिजन सिंगल आहे, सिंगल मध्ये 16 ग्रॅम आणि हा रेशो किती आला 1:8. अरे वा,
म्हणजे हा रेशो आणि वरचा रेशो कसा आहे, सेम आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो जो आलेला आहे तोच रेशो तिसऱ्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो तोच आहे. आणि ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता हा जो रेशो आहे पहिल्या आणि कंपाऊंड मध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो 1:8 आणि तिसऱ्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो आला 1:8. आता सध्या कसं आहे, सेम आहे. सेम असू पण शकतोय आणि आणि मल्टिपल मध्ये पण असू शकतोय. काय असू शकतोय, मल्टिपल मध्ये पण असू शकतोय. जसं की फॉर एक्झाम्पल पहिल्या आणि सेकंड कंपाऊंड मध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचा मास रेशो लेट से 1/4 आला. किती आला, 1/4. आणि थर्ड कंपाऊंड मध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचा मासचा रेशो किती आला, 1/8. म्हणजे हा रेशो इक्वल करायचा असेल तर काय केलं पाहिजे, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. कुणाला, तर तिसऱ्या कंपाऊंडला आपण काय केलं पाहिजे, तिसऱ्या कंपाऊंडच्या रेशोला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे हा रेशो मल्टिपल मध्ये आहे. कुणाच्या मल्टिपल मध्ये, तर या रेशोच्या मल्टिपल मध्ये. आणि म्हणून यालाच म्हणतात लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता ते मल्टिपल मध्ये कसे येते ते बघूया पहिला, हे लिहून घ्या पहिला. हा, आता हे पहिले एक्झाम्पल झालं. आता पुढे जाऊन एक अजून एक्झाम्पल बघूया, अजून चांगली क्लॅरिटी तुम्हाला येणार आहे लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन मध्ये. काय बघा, 3 डिफरंट एलिमेंट्स. कोणते कोणते घेऊया, तर याच्यामध्ये 3 डिफरंट एलिमेंट्स घेऊया. कार्बन, सल्फर आणि ऑक्सिजन. हे 3 वेगवेगळे एलिमेंट्स असतील. कार्बन आणि सल्फर जर एकत्र आला तर जे कंपाऊंड तयार होणार त्याला म्हणायचं CS2, कार्बन डायसल्फाइड. सल्फर ऑक्सिजन जर एकत्र आला तर जे कंपाऊंड होणार त्याला म्हणायचं SO2. आणि कार्बन हे आणि हे ऑक्सिजन जर एकत्र आला तर जे कंपाऊंड मिळणार त्याला म्हणायचं CO2. हे तुमचं पहिला एलिमेंट आहे, हा दुसरा एलिमेंट आहे, हा तिसरा एलिमेंट आहे. ओके, हे फर्स्ट कंपाऊंड आहे, हे सेकंड कंपाऊंड आहे आणि हे तुमचं थर्ड कंपाऊंड आहे. आपण ज्या पद्धतीनं नंबर्स वगैरे इथे दिलेले आहेत तेच नंबर तुम्ही क्वेश्चन मध्ये पण द्यायचे. ओके, आता काय करायचं, आता सर फर्स्ट अँड सेकंड कंपाऊंड बद्दल विचार करूया. फर्स्ट अँड सेकंड कंपाऊंड बद्दल. फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड मध्ये कोण कोण आहे, फर्स्ट आहे CS2, सेकंड आहे CO2. मला सांगा कॉमन कोण आहे दोघांच्या मध्ये, कॉमन आहे कार्बन. आणि जे डिफरंट एलिमेंट्स आहेत ते कोण कोण आहेत, डिफरंट एलिमेंट्स इज इक्वल टू सल्फर अँड ऑक्सिजन. ओके, जे डिफरंट एलिमेंट्स आहेत त्यांच्या मासचा रेशो तुम्हाला घ्यावा लागेल. मग इथं घ्या, म्हणजे कसं, मास ऑफ सल्फर डिवायडेड बाय मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू सांगा. आता सल्फर आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो घेत असताना एक गोष्ट ध्यानात काय ठेवायची आहे, कार्बनचं मास आपल्याला काय करायचं आहे, फिक्स करायचं आहे. कार्बनचं इथं मी केलं सर 12 आणि इथं पण फिक्स केलं 12. कार्बनचं मास फिक्स असताना सल्फर आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो घ्या. सल्फर आणि ऑक्सिजनच्या मासचा रेशो घ्या. मग किती सांगा, S2. एका सल्फरचा मास असतं 32 इंटू 2 सल्फर आहेत ना इथं, म्हणजे इंटू 2 केलं पाहिजे, डिवायडेड बाय इथं ऑक्सिजनचा मास किती असणार आहे 32. 32 कॅन्सल, रेशो किती आला बघा 2:1. रेशो किती आला 2:1. म्हणजे जे डिफरंट एलिमेंट्स असतात त्यांच्या मासचा रेशो 2:1 आला. इक्वेशनला नंबर द्या 1 नंबर. ठीक आहे. आता जे थर्ड कंपाऊंड आहे ते थर्ड कंपाऊंड काय आहे सांगा. थर्ड कंपाऊंड काय आहे, थर्ड कंपाऊंड तर SO2. या थर्ड कंपाऊंड मध्ये सल्फरचं मास, मास ऑफ सल्फर आणि ऑक्सिजनचं मास, मास ऑफ ऑक्सिजन यांचा रेशो घ्या 32. कारण सल्फर एकदाच आहे ना म्हणून एकदाच लिहिलं पाहिजे 32. ऑक्सिजन दोनदा आहे म्हणजे याला 32. रेशो किती आला 1:1 आणि याला नंबर द्या 2 नंबर. आता पहिल्या आणि दुसऱ्या कंपाऊंडचा जो रेशो आलाय तो रेशो काय आलाय 2:1. ओके, आणि तिसऱ्या कंपाऊंड मध्ये सल्फर आणि ऑक्सिजनचा रेशो किती आलाय 1:1. हा रेशो इक्वल करायचा असेल तर या रेशोला काय केलं पाहिजे, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे की नाही. तिसऱ्या कंपाऊंड मध्ये सल्फर आणि ऑक्सिजनच्या मासच्या रेशोला किती मल्टिप्लाय करूया 2 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे हे दोन्ही रेशो कशा आहेत, मल्टिपल मध्ये आहेत, एकमेकांच्या मल्टिपल मध्ये, 2 च्या मल्टिपल मध्ये आहेत का. आणि हाच आहे तुमचा लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. मग सर याच्यावरती जर क्वेश्चन वगैरे MCQ जर आला तर तो कसा असू शकतोय आणि आपल्याला कसं कळणार की कोणते कोणते कंपाऊंड्स लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शनला फॉलो करतात. तर याच्यामध्ये पहिला मी तुम्हाला कंडिशन्स लिहून देतो. ठीक आहे, मग पहिला हे लिहून घ्या.
आता हाऊ टू आयडेंटिफाय लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. ठीक आहे, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन कसं आयडेंटिफाय करायचं बघा इथली तुम्ही. आयडेंटिफिकेशन. हा पहिला पॉइंट काय असेल सांगा. लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन जर आयडेंटिफाय करायचं असेल तर पहिला पॉइंट काय, 3 वेगवेगळे काय पाहिजेत, इलेमेंट पाहिजेत. म्हणजे 3 डिफरंट इलेमेंट्स आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर 3 वेगवेगळ्या इलेमेंटनी काय केलं पाहिजे, 3 वेगवेगळे कंपाऊंड तयार करायला पाहिजेत. 3 डिफरंट कंपाऊंड्स तयार व्हायला पाहिजेत. जसं जसं झालंय का बघा, CS2, SO2 आणि कार्बन डायऑक्साइड हे 3 वेगवेगळे कंपाऊंड आहेत. ओके, दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन काय बघा, याच्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड नंबर तुम्ही कुणालाही देऊ शकताय. असं काही नाही की यालाच पहिला नंबर यालाच दुसरा नंबर, तुम्ही कुणालाही पहिला दुसरा नंबर देऊ शकताय. फक्त फर्स्ट सेकंड मध्ये कॉमन इलेमेंट एक तरी पाहिजे. कॉमन इलेमेंट ऍटलिस्ट वन. ओके, एक इलेमेंट कॉमन पाहिजे आणि राहिलेले जे इलेमेंट्स असतात 2 डिफरंट इलेमेंट्स आपल्याकडे पाहिजेत. काय पाहिजेत, 2 डिफरंट इलेमेंट्स. ओके, आणि जे थर्ड कंपाऊंड आहे, फोर्थ कंडिशन काय, जे तुमचं थर्ड कंपाऊंड आहे ते थर्ड कंपाऊंड कुणापासून तयार व्हायला पाहिजे, तर या डिफरंट इलेमेंट्स पासून तयार व्हायला पाहिजे. डिफरंट इलेमेंट्स म्हणजे वरती पहिल्या आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये जे डिफरंट इलेमेंट्स आहेत त्या डिफरंट इलेमेंट पासून थर्ड कंपाऊंड काय व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. या कंडिशन्स आपल्याला ध्यानात ठेवायच्यात आणि एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. बघा पहिला हे लिहून घ्या, मग क्वेश्चन बघूया आपण. हा, क्वेश्चन काय असू शकतो बघा. आयडेंटिफाय व्हॅलिडिटी ऑफ लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन लॉ ची व्हॅलिडिटी चेक करा. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय बघा, N2O, N2O, NH3. सेकंड चेक करा, SO2, CS2, SO3. थर्ड बघा, NaCl, NaBr आणि NaI. फोर्थ चेक करा, H2O आणि H2O2. फिफ्थ बघा, H2O, NO2 and NH3. ओके, कोणत्या कोणत्या एक्झाम्पल मध्ये लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन व्हॅलिड आहे ते जरा आपल्याला चेक करायचं आहे. पहिली कंडिशन आहे 3 डिफरंट एलिमेंट आहेत का चेक करा. नायट्रोजन, ऑक्सिजन. आलो बघू. हॅलो ते लाईव्ह पर्यंत येते. ते लाईव्ह पर्यंत इथं फास्ट येते. आता मला तुमचं असं. हॅलो स्टुडंट्स, बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे याच्यामध्ये पुढे जाऊया. काय क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय व्हॅलिडिटी ऑफ लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. ठीक आहे, मग पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितले काय, तर 3 वेगवेगळे इलेमेंट आहेत का, तर आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. 3 डिफरंट कंपाऊंड आहेत का, नाही. याच्यामध्ये पहिला आणि दुसरं कंपाऊंड कसं आहे, सेम इलेमेंट पासून तयार झाले ना, नायट्रोजन ऑक्सिजन पासून. त्यामुळे इथं थोडासा प्रॉब्लेम येणार आपल्याला. ओके, त्यामुळे हे रेसिप्रोकल प्रपोर्शन शो करणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये या SO2, CS2 आणि SO3 बघा, हे दोघं परत सेम इलेमेंट पासून तयार झालेले आहेत. सल्फर, ऑक्सिजन असं नको आहे. इलेमेंट कशी कंपाऊंड कशी पाहिजेत, डिफरंट कंपाऊंड आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे हे परत लिहिणार मी नो. याच्यामध्ये तर काही दिसतच नाही नो, कारण इथं सोडियम हे सेम इलेमेंट आहे. बरोबर, इकडे बघा H2O, H2O2 हे पण नो, का सेम एलिमेंट आहेत ना दोघं. बरोबर, लास्ट एक्झाम्पल असू शकते, जरा चेक करा प्रॉपरली बरं का. बघा मी काय केलं, तर याच्यामध्ये पहिलं कंपाऊंड H2O आणि हे घेतलं. हे फर्स्ट असेल, हे सेकंड असेल. फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड मध्ये काय केले, कॉमन इलेमेंट पाहिजे. कोण कॉमन आहे बघा,
ऑक्सिजन कॉमन आहे. डिफरंट कोण आहे? हायड्रोजन नायट्रोजन. ते डिफरंट इलेमेंट पासून थर्ड कंपाऊंड तयार झाले का? झाले की अमोनिया नावाचं. म्हणजे हे रेसिप्रोकल प्रोपोर्शन शो करणार आहे. यस, काय काय केलं समजलं? पहिल्या आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन कसं आहे? कॉमन आहे. राहिलेले दोघं डिफरंट, त्यांच्यापासून तिसरं कंपाऊंड तयार होत असेल तर ते रेसिप्रोकल प्रोपोर्शन लॉला काय करते? फॉलो करते. बघा लिहून घ्या. ठीक आहे, तर हे अतिशय महत्वाचे लॉ होते. याच्यानंतर गेल-लिब्रॅक्स लॉ आणि अवोगॅड्रो लॉ हे दोन लॉ आपण बघितलेले आहेत. ओके, ते कुठे बघितलेले आहेत? तर स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. तर याच्यानंतर एक महत्वाचा कन्सेप्ट आपण आता बघायला चालू करणार आहे की ज्याचं नाव आहे एम्पिरिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, राईट डाऊन हेडिंग. एम्पिरिकल फॉर्म्युला मी एवढं लिहितो सध्या तरी. एम्पिरिकल फॉर्म्युला काय असतं बघूया. एम्पिरिकल फॉर्म्युला मला सांगा, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज काय असणार आहे? C6H12O6. बरोबर. हाऊ मेनी टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर देअर? टाइप्स ऑफ एलिमेंट सांगा. त्याच्यामध्ये 3 टाइपचे एलिमेंट्स आहेत, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्या तिघांचा रेशो घ्या. काय घ्या? रेशो ऑफ कार्बन ऍज टू हायड्रोजन ऍज टू ऑक्सिजन किती येतोय सांगा मग. तर कार्बनचे ऍटम्स किती आहेत? 6. ऍज टू हायड्रोजन किती आहेत? 12. ऍज टू ऑक्सिजन 6. हा रेशो किती आला? 1:2:1. हा 1 कुणासाठी? कार्बन साठी. 2 कुणासाठी? हायड्रोजन साठी. आणि हा 1 ऑक्सिजन साठी. म्हणजे हा रेशो जर फॉर्म्युला मध्ये कन्वर्ट केला, काय म्हणलो मी? रेशो जो आला ना तुमचा, तो रेशो फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केला तर कसा फॉर्म्युला होईल सांगा? CH2O असा फॉर्म्युला होईल का? कारण 1 नंबर 9 ला ते चालतोय की CH2O. आणि याच फॉर्म्युल्याला आपण म्हणायचं इम्पिरिकल फॉर्म्युला. काय म्हणायचं? इम्पिरिकल फॉर्म्युला. मग काय असणार आहे इम्पिरिकल फॉर्म्युला? सिंपल मध्ये सांगा. इम्पिरिकल फॉर्म्युलाची डेफिनेशन काय असणार आहे? डेफिनेशन अशी असणार आहे, द रेशो ऑफ, किंवा असली तुम्ही, द फॉर्म्युला विच गिव्स, काय देणार आहे? विच गिव्स द रेशो ऑफ, कुणाचा रेशो? रेशो ऑफ व्हेरियस एलिमेंट्स, वेगवेगळे एलिमेंट्स. व्हेरियस एलिमेंट म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे व्हेरियस एलिमेंट. बरोबर. द रेशो ऑफ व्हेरियस एलिमेंट्स इन अ कंपाऊंड इज कॉल्ड एज एम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणजे एक असा फॉर्म्युला की जो कुठून डिराइव्ह केला असेल? तर तो आपण रेशो पासून डिराइव्ह केला असेल. म्हणजे हा रेशो जो आला ना, तो रेशो कशामध्ये कन्वर्ट करायचा आपल्याला? रेशो कशामध्ये? एका फॉर्म्युल्यामध्ये. जो फॉर्म्युला भेटणार आहे त्याला तुम्ही नाव द्यायचं एम्पिरिकल फॉर्म्युला. मग आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. पहिले हे लिहून घ्या. हा, मग याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला बघूया. एक कंपाऊंड तुम्हाला मी सांगणार आहे. कंपाऊंडचं नाव बघा, इथं मी लिहितो बेंझिन. मला बेंझिनचा एम्पिरिकल फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. कसा डिराइव्ह करणार? तर मला बेंझिनचा पहिला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. C6H6. आणि याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच्या ऍटमचा रेशो घ्या. किती असणार आहे? 6:6 इज इक्वल टू 1:1. म्हणजे हा रेशो तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तो कसा येणार आहे? फक्त CH. आणि हा CH म्हणजे काय असणार आहे? एम्पिरिकल फॉर्म्युला. ओके. मग याच्यामध्ये C6H6 हा कोण असणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि ओनली CH कोण असणार आहे? एम्पिरिकल फॉर्म्युला. ओनली CH कोण असणार आहे? एम्पिरिकल फॉर्म्युला. मग या एम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये काय रिलेशन आहे? तर एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय असतो? तर एक रेशो असतो. कोणाचा रेशो? रेशो ऑफ व्हेरियस एलिमेंट्स. बरोबर. हा रेशो घेऊन तुम्ही फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? तर त्याची डेफिनेशन करूया आपण. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? बघा, द फॉर्म्युला which gives actual number of atoms of
various elements in a compound is called as molecular formula. म्हणजे काय, एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे इलेमेंट्स आहेत बघा. बेंझिन नावाचं कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असे दोन वेगवेगळे इलेमेंट्स असतील. त्या दोन वेगवेगळ्या इलेमेंट मध्ये ऍटमचा रेशो 6:6 हा रेशो जो आहे तो रेशो तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला देणार आहे. पण ऍक्च्युअली कार्बन किती आहे, ऍक्च्युअली 6 कार्बन आहे ते इथं लिहिलं. ऍक्च्युअली हायड्रोजन किती आहे, 7 ते इथं लिहिलं. आणि हा जो ऍक्च्युअली फॉर्म्युला यालाच म्हणायचं मोलिक्युलर फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे रेशो वरून आलेला फॉर्म्युला असणार आहे की ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा रेशो तिथं किती आलाय 1:1 म्हणजे सिंपल रेशो आहे 1:1. मग मला सांगा बेंझिन मध्ये काय सिंगल कार्बन आहे का, नाही. सिंगल हायड्रोजन आहे का, नाही. म्हणजे हाच तो डिफरन्स आहे इम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय देणार आहे, ऍक्च्युअल नंबर ऑफ एटम्स. ओके. आणि इम्पिरिकल फॉर्म्युला काय देणार आहे सांगा, व्हेरी गुड. काय देणार आहे, रेशो ऑफ एटम्स. काय देणार आहे, रेशो ऑफ एटम्स. ठीक आहे, हे पहिला कॉपी करून घ्या. मग तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो, त्याची तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. हा, मी काही बोर्डवरती क्वेश्चन एक्झाम्पल दाखवतोय, त्यांचं तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. कसं करणार बघा. तर याच्यामध्ये पहिलं कंपाऊंड दिली तुम्ही C6H12. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे Na2CO3. याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे B2H6. फोर्थ आहे N2O4. ठीक आहे. परत इकडे तुम्ही C2H2, N2O5 आणि इथं लिहिणार मी Fe2O3. असे काही कंपाऊंड आपल्याला माहित आहेत. यांचे आपल्याला कशामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, इम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे, करूया. सिंपल आहे सर. सांगा हाऊ मेनी टाइप्स ऑफ एलिमेंट्स, कार्बन आणि हायड्रोजन. इथं सांगा. मग कार्बन आणि हायड्रोजनचा रेशो घ्या 6:12. हा रेशो आला 1:2. म्हणजे फॉर्म्युला कसा असणार आहे आपला, CH2. अँड CH2 इज युअर इम्पिरिकल फॉर्म्युला. ओके. Na2CO3 मध्ये सांगा सोडियम आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. सोडियम किती आहे, 2, कार्बन 1 आणि ऑक्सिजन 3. रेशो तोच असणार आहे 2:1 1:3. याच्यापेक्षा आपण दुसरा कुठला रेशो आणू पण शकत नाही. हा सिंपल रेशो असणार आहे. म्हणजे फॉर्म्युला काय आला, Na2CO3. दिस इज युअर इम्पिरिकल फॉर्म्युला. मग हा मोलिक्युलर फॉर्म्युला आणि हा इम्पिरिकल फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की मोलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला ऑलवेज डिफरंटच असेल, नाही. तो कधी कधी सेम पण असू शकतो. बरोबर. इथं मग बघा B2H6 मध्ये बोरॉन आहे, हायड्रोजन आहे. बोरॉनचा रेशो 2:2 आणि हायड्रोजनचा 6. 2:6 म्हणजे 1:3. म्हणजे फॉर्म्युला काय आला, BH3 इज युअर इम्पिरिकल फॉर्म्युला. N2O4 मध्ये नायट्रोजन ऑक्सिजन इथं 2 असेल, इथं 4 असेल. 2:4 म्हणजे 1:2 म्हणजे रेशो आला NO2. NO2 इज युअर इम्पिरिकल फॉर्म्युला. इकडे या कार्बन हायड्रोजन इथं कसं असणार 2:2 म्हणजे CH. हा सिंपल रेशो आला. म्हणजे फॉर्म्युला कसा आला, ओनली CH. N2O5 मध्ये नायट्रोजन ऑक्सिजन इथं 2:5 आहे, तोच रेशो येणार आहे. या रेशो मध्ये परत आपण सिम्प्लिफाय याला करू शकत नाही. Fe2O3 मध्ये Fe आहे, ऑक्सिजन आहे 2:3. हाच तो एकमेव सिंपल रेशो आहे. परत याला आपण सिंपल मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. म्हणजे हे तुमचे सगळे इम्पिरिकल फॉर्म्युलेज आहेत. एक एक्झाम्पल बघूया आणि इम्पिरिकल आणि मोलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये रिलेशन काय ते पण बघूया. पहिला हे लिहून घ्या. हा, हेडिंग असेल रिलेशन बिटवीन इम्पिरिकल अँड मोलिक्युलर फॉर्म्युला. रँडम हेडिंग, रिलेशन बिटवीन इम्पिरिकल अँड मोलिक्युलर फॉर्म्युला. ओके. काय रिलेशन आहे बघूया. सिंपल रिलेशन आहे. एक एक्झाम्पल आपण घेऊया कुणाचं, तर बेंझिनचं. ओके. मग बेंझिनचा फॉर्म्युला कसा असतो, तर C6H6 हा तुमचा बेंझिनचा फॉर्म्युला आहे. मग मोलिक्युलर फॉर्म्युला काय येतो पहिला सांगा. मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू C6H6 आणि याच्यामध्ये इम्पिरिकल फॉर्म्युला सांगा काय आहे, तर तो आहे CH. सिंपल रेशो घेतला आपण. ओके. मग या दोघांना इक्वल करायचं असेल तर कसं करणार बघा. इथे लिहिणार मी मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू
molecular formula is equal to empirical formula is equal to empirical formula. ह्या दोघांना इक्वल करायचं काय केलं पाहिजे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सर आहे C6H6, एम्पिरिकल आहे CH. हा इक्वल करायचं तर काय केलं पाहिजे? या एम्पिरिकल फॉर्म्युलाला मल्टिप्लाइड बाय 6 करा ना. मल्टिप्लाय जेव्हा मी 6 करणार आहे तेव्हा काय होईल बघा, C6H6 इज इक्वल टू C6H6. आला का? मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणजे या एम्पिरिकल फॉर्म्युलाला आपण एका नंबरनं मल्टिप्लाय केलं पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पिरिकल फॉर्म्युला इक्वल होणार आहे. तो नंबर इथं आपण लिहिणार आहे स्मॉल n. म्हणजे रिलेशन काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू स्मॉल n इनटू एम्पिरिकल फॉर्म्युला. And the value of n may be 1, 2, 3 dash dash dash, but never value of n is not equal to 0. n ची व्हॅल्यू कधीही 0 नसणार आहे. ओके, हे बघून घ्या. आता n ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते ते पण बघूया. या n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची तर ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावर आपल्याला काय मिळणार आहे, मोलेक्युलर मास मिळणार आहे. ओके, मोलेक्युलर मास इज इक्वल टू n इनटू एम्पिरिकल फॉर्म्युला काय मिळणार आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला मास. काय मिळणार आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला मास. मग आता देअरफॉर n इज इक्वल टू काय असेल, n इज इक्वल टू मोलेक्युलर मास डिवाइडेड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. एम्पिरिकल फॉर्म्युला मास काय केलं पाहिजे मग? आता याच्यावरती क्वेश्चन कसा असू शकतो बघा. क्वेश्चन असू शकतो कॅल्क्युलेट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द गिव्हन कंपाऊंड. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे, n माहित पाहिजे आणि एम्पिरिकल फॉर्म्युला, या दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एम्पिरिकल फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट केला जातो हे मी तुम्हाला शिकवणार आहे. पण ह्या n ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची असते, मॉलिक्युलर मास अपॉन एम्पिरिकल फॉर्म्युला मास. ठीक आहे, हे रिलेशन लक्षात ठेवा आणि काही क्वेश्चन्स बघूया आपण. पहिल्यांदा हे लिहून घ्या. एक क्वेश्चन बघा पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला अजून चांगली क्लिअरिटी येणार आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीचे कशा टाइपचे क्वेश्चन्स तयार होतात. क्वेश्चन लिहून घ्या. अनालायसिस ऑफ विटामिन सी, अनालायसिस ऑफ विटामिन सी. ओके, इम्युनिटी बूस्टर आहे ते. shows that it contains काय काय आहे त्याच्यामध्ये, it contains 40.92% carbon by mass, comma 4.58 gram किंवा percent hydrogen by mass and ऑक्सिजनचं पण पर्सेंटेज दिलेलं आहे 54.50% ऑक्सिजन by mass. Determine empirical formula of vitamin C. विटामिन सी साठी आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला. कसं डिटरमाइन करणार बघा. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं, एम्पिरिकल फॉर्म्युलावरती काही क्वेश्चन जर आपल्याला विचारले तर आपण एक टेबल ड्रॉ करायचा. काय ड्रॉ करायचा, टेबल. कसं टेबल ड्रॉ करणार आहे तुम्ही बघा. तर इथं मी लिहितो सिरियल नंबर. ठीक आहे, इकडे लिहितो मी एलिमेंट्स, इथे लिहितो बरं ठीक आहे, एलिमेंट्स लिहूया. एलिमेंट्स नंतर त्यांचं पर्सेंटेज जे काही तुम्हाला दिलं असेल ते इथे लिहा, पर्सेंटेज. आणि ते कशा दिलं असेल, बाय मास मध्ये दिले ना तुम्हाला पर्सेंटेज. त्याच्यावरून त्यांचं ॲटॉमिक मास किती आहे ते सांगा, ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर मोलचा किंवा मोल कॅल्क्युलेट करा. मोल कॅल्क्युलेट कसं करणार, तर या पर्सेंटेजला ॲटॉमिक मासने डिवाइड करायचं. मला सांगा नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय असतो, गिव्हन मास अपॉन मोलर मास. हे पर्सेंटेज बाय मास म्हणजे गिव्हन मास असणार आहे ना, ते इथं ठेवा. डिवाइडेड बाय ॲटॉमिक मास म्हणजे त्याचं मोलर मास असणार आहे, ते इथं ठेवा. हे मोल्स आले आणि इथं तुमचा सिंपल मोल रेशो, इथं काय असणार आहे,
सिंपल मोल रेशो. आणि हा सिंपल मोल रेशो तुम्हाला काय देणार आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला देणार आहे. काय काय करायचं कॉलम बघा, जेई नीट एमसीक्यू सोडवत असताना हे एवढे कॉलम आपल्याला करणं गरजेचं आहे. काय काय, एलिमेंट आणि दिलेलं पर्सेंटेज बाय मास ते आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतंय. अटॉमिक मास तुम्हाला माहितच पाहिजे. त्याच्यानंतर मोल कॅल्क्युलेट करा. मोल कसं, पर्सेंटेजला अटॉमिक मासने डिवाइड करून, आणि मग ह्या मोलचं कन्व्हर्जन सिंपल रेशो मध्ये करावं लागेल. कारण एम्पिरिकल फॉर्म्युला मध्ये काय असतो, एक रेशो असतो, बरोबर ना. मग सांगा तर याच्यामध्ये कसं सोल्वाइज करायचे. तर सिरियल नंबर मध्ये पहिला नंबर, एलिमेंट कोण आहे, कार्बन, बरोबर. इथे लिहितो मी कार्बन. पर्सेंटेज बाय मास किती आहे, 40.92%. ओके. अटॉमिक मास सांगा कार्बनचं 12. आता मोल कशी कॅल्क्युलेट करणार, मोल इज इक्वल टू पर्सेंटेज आहे 40.92, अटॉमिक मास आहे 12, दिस इज युअर एन. म्हणजे कार्बनचे तुम्हाला मोल्स भेटतील. ओके. परत दुसरा पॉइंट लिहिणार मी कुणासाठी, हायड्रोजन साठी. हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे, 4.58%. त्याचे मोल्स, सॉरी अटॉमिक मास सांगा. हायड्रोजनचा अटॉमिक मास किती असतं, 2 ग्रॅम. हायड्रोजन कसा असतो इथं, आता मला सांगा, हायड्रोजन तुम्हाला इथं फक्त सिम्बॉल लिहिलं किंवा नाव दिले तेव्हा तुम्ही फक्त एक सिंगल एच कन्सिडर करा. सिंगल एचचं मास किती, 1 ग्रॅम. जर तुम्हाला H2 दिला असेल तर तुम्ही किती ठेवायचं, 2 ग्रॅम ठेवायचं. ठीक आहे. मोल्स कसे असतील, तर 4.58 डिवाइडेड बाय 1 हे तुमचे मोल्स असतील. ओके. हा झाला सेकंड पॉइंट. आणि तर मग थर्ड पॉइंट असणार. त्या थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. इथं ऑक्सिजन लिहिणार मी. ऑक्सिजनचं मास किती आहे बघा, पर्सेंटेज बाय मास 54.50. ओके. अटॉमिक मास माहिती असेल 16 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स सांगा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 54.50 डिवाइडेड बाय 60. आता 12 चा टेबल तुम्ही सांगून हे कॅल्क्युलेशन करू शकताय. सांगा मग कार्बन साठी मोलची संख्या किती आली, तर याचा आन्सर आहे 3.41. किती असणार आहे, 3.41. आता जेव्हा हायड्रोजन साठी कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा किती येणार आहे, 4.58 येणार आहे. ओके. आणि ऑक्सिजन साठी किती येणार आहे, ऑक्सिजन साठी बघा, तर ऑक्सिजन साठी सुद्धा 3.41 असणार आहे. ओके. म्हणजे हे जे रेशो भेटला, सॉरी आता मोल्स भेटले तुम्हाला. कार्बनचे मोल्स किती आहेत, 3.41, हायड्रोजनचे 4.58 आणि ऑक्सिजनचे 3.41. हा रेशो जर यांचा तुम्ही घेतला तर तो सिंपल रेशो भेटेल का, सध्या तरी सिंपल भेटणार नाही का. 3.41, 4.5 हे डेसिमल किंवा फ्रॅक्शनल नंबर आहेत. आपण त्यांना एका सिंपल मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सिंपल रेशो मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर मला सांगा, या 3 व्हॅल्यूज पैकी सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणते, तर ते आहे 3.41. त्या व्हॅल्यूनं या सगळ्यांना डिवाइड करायचं. म्हणजे कसं कसं, तर या व्हॅल्यूला पहिला 3.41 न डिवाइड करा. म्हणजे 3.41 ला 3.41 ने डिवाइड करा. परत इथं काय 4.58 याला तुम्ही 3.54 न डिवाइड करा. सॉरी 3.41 ने डिवाइड करा. आणि याला पण तुम्ही 3.41 ला 3.41 ने डिवाइड करा. किती येते मला सांगा आता. आणि हे तुम्हाला एक सिंपल नंबर देणार आहे. काय देणार आहे, सिंपल नंबर. इथे किती येणार बघा, 3.41 आपण 3.41 इथे किती येणार आहे, हे आय थिंक 1.34 च्या आसपास येणार आहे. आणि हे किती येणार आहे, तर हे परत 1 येणार आहे. आला का सिंपल रेशो, नाही अजून तर नाही आला. कारण हे 1 आहे, हे 1 आहे, हे दोघं सिंपल आले, पण हे परत फ्रॅक्शन मध्ये सापडले. मग काय केलं पाहिजे, तर दोघांना परत हिथं 3 न मल्टिप्लाय केलं. याला मी 3 न मल्टिप्लाय केलं, याला पण 3 न मल्टिप्लाय केलं, याला पण 3 न मल्टिप्लाय केलं. बघा रेशोला तुम्ही डिवाइड बाय जर सेम नंबर केलं तर त्या रेशोला घंटा फरक पडत नाही, रेशो कॉन्स्टंट राहतो. या रेशोला तुम्ही एका सेम नंबरला जरी मल्टिप्लाय केलं काहीही फरक पडणार नाही. म्हणजे आन्सर किती येणार आहे, हे 3. हे जर कॅल्क्युलेट करा, 3 into 4 2 1 3 3 9 0 10 3 4 4.02 मीन्स इथे लिहिणार मी 4. म्हणजे किती आलं 4. आणि 1 into 3 3. आता रेशो कसा दिसला बघा, 3 4 3. सिंपल रेशो आहे. 3 कोणासाठी, कार्बन साठी. 4 कोणासाठी, हायड्रोजन साठी. आणि हे 3 कोणासाठी, ऑक्सिजन साठी. म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो सांगा, 3 4 3. म्हणजे दिस इज द एम्पिरिकल फॉर्म्युला, C3H4O3. काय काय कॅल्क्युलेट केलं कळलं का, थोडंसं तुम्हाला कम्प्लिकेट वाटेल, पण याची प्रॅक्टिस तुम्ही केली ना तर हे तुम्ही टेबल पण ड्रॉ करायची गरज नाही. कारण या 2 व्हॅल्यू तर तुम्हाला माहित असतात. डायरेक्ट मोल कॅल्क्युलेट करायचे कसे, पर्सेंटेजला अटॉमिक मासने डिवाइड करून. जे मोल्स आले ना
त्या मोल पैकी 3 व्हॅल्यू तुम्हाला दिसत असतील तर त्या 3 व्हॅल्यू पैकी सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोण आहे त्या व्हॅल्यूनी इथं डिवाइड करा, तुम्हाला सिम्पलेस्ट रेशो भेटणार आहे. लिहून घ्या. ओके, सेम अजून एक क्वेश्चन तुम्हाला देतो, राईट डाऊन. म्हणजे विटामिन सी चा जो इम्पेरिकल फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे, C4H3O3 C3H4O3. ठीक आहे, तर तुम्ही बघून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या पुढचा. An organic compound contains 60% carbon, 8% hydrogen, full stop. Calculate its empirical formula. फुल स्टॉप. बघा क्वेश्चन बघा. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला एक नोट लिहून देतो मी. काय नोट आहे बघा. आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड असा सुद्धा कधी कधी तुम्हाला शब्द दिसेल या क्वेश्चन मध्ये. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, कधी कधी हायड्रोकार्बन तुम्हाला दिसणार आहे. एक हायड्रोकार्बन आहे, त्या हायड्रोकार्बनसाठी इम्पेरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करा. जेव्हा हायड्रोकार्बन तुम्हाला दिलं जातं तेव्हा फक्त कार्बन आणि हायड्रोजन बद्दल विचार करायचा, बरोबर. म्हणजे फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजनचं पर्सेंटेज. जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड असं तुम्हाला नाव दिलं जातं तेव्हा कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन या तिघांचा तुम्ही विचार करायचा असतो. ठीक आहे. पण समजा या तिघांचा विचार करत असताना जर सल्फर किंवा नायट्रोजन असं जर काही दिलं असेल तर ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जातं. आता इथं तुम्हाला ऑक्सिजन वगैरे कुठे दिलंय का या क्वेश्चन मध्ये, तर दिलेलं नाही. पण हे दिले ना, काय दिलंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, काय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या तिघांचा तुम्ही तिचा संबंध घ्यायचा आहे. ही पहिली नोट. आणि फक्त हायड्रोकार्बन असतील तर कार्बन हायड्रोजनचा तुम्ही संबंध घ्या. दुसऱ्या नोट मध्ये काय लक्षात ठेवा, तरी पण नाही तुम्हाला समजले की ऑक्सिजन कधी घ्यायचा आहे कधी नाही घ्यायचं तर मला सांगा. दिलेल्या क्वेश्चन मध्ये कार्बन किती आहे 60%, हायड्रोजन किती आहे 8%, दोघांची ऍडिशन किती आली 68%. ही 100% ला इक्वल आहे का, नाही. म्हणजे अजून जे 32% असणार आहे ते 32% कोण असणार आहे, मग ऑक्सिजन असणार आहे, बरोबर. कारण त्या कंपाऊंड मध्ये 100% तुम्हाला पर्सेंटेज द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बन 60 आहे, हायड्रोजन 8 आहे, मग राहिलेलं कुणाला असणार आहे, ऑक्सिजन. मग हे 2 पॉइंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिला हे लिहून घ्या. आता गिवन मध्ये मला सांगा काय काय दिलंय, तर गिवन मध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू 60, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 8. मग आता मला सांगा पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन किती असणार, 100 मायनस 68 इज इक्वल टू 32%. 100% कंपाऊंड, त्याच्यातून कार्बन हायड्रोजनचं पर्सेंटेज काय करा, सबट्रॅक्ट करा. हे तुम्हाला काय भेटणार आहे, ऑक्सिजनचं पर्सेंटेज. आता एम्पिरिकल फॉर्म्युला जेव्हा आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा 3 एलिमेंट दिसणार, कार्बन दिसणार, हायड्रोजन दिसणार, ऑक्सिजन दिसणार. टेबल बनवूया का, चला मग टेबल बनवूया. कसं कसं बनवायचं सांगा. तर पहिल्यांदा आता नीट आणि जेईचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय केलं लागणार, इथं कार्बन लिहितो, इथं हायड्रोजन लिहितो, ऑक्सिजन. डायरेक्ट करूया की, सांगा मोल कॅल्क्युलेट करूया. मोल कशी करणार, कार्बनचं पर्सेंटेज 60 डिवाइड बाय त्याचा ॲटॉमिक मास 12, हायड्रोजनचे मोल सांगा, हायड्रोजनचे पर्सेंटेज 8 डिवाइड बाय त्याचं मास 1, ऑक्सिजनचे मोल्स कसं 32 हे पर्सेंटेज डिवाइड बाय त्याचे मास 16. म्हणजे हे आलं 5, हे आलं 8 आणि हे आलं 2. ओके, 5:2, 8:2. हा तुमचा मोलचा रेशो आला. हा काय आला, याला सिंपल रेशो मध्ये कन्वर्ट करा. सिंपल रेशो मध्ये कन्वर्जन करता येते का जरा चेक करा. हाच रेशो आहे ना, सिंपल रेशो मध्ये कशाला कन्वर्ट करताय, म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचा रेशो किती आला 5:2, 8:2. हा जो रेशो आहे तो रेशो म्हणजे काय असतो, इम्पेरिकल फॉर्म्युला झाला. हा तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे. कशाला सगळी लेंथी प्रोसेस करत बसायची. जेव्हा नीट आणि जेईचे आपण प्रॉब्लेम सोडवतो डायरेक्ट मोल कॅल्क्युलेट करा. मोलचा रेशो सिम्पलेस्ट रेशो, मोलचा कोणता सिम्पलेस्ट रेशो, तो तुम्हाला काय देणार आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला देणार आहे. रँडम
आता एक मिक्स्ड क्वेश्चन बघा, अतिशय सुंदर आणि अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. राईट डाऊन. अ कंपाऊंड कंटेन्स नायट्रोजन अँड ऑक्सिजन. अ कंपाऊंड कंटेन्स nitrogen and oxygen in 7:16 mass ratio. 7:16 mass ratio. If the vapor density of the compound, if the vapor density of the compound is 46, full stop. Calculate its a molecular formula. Calculate its molecular formula. तर त्याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मोलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा कसं क्वेश्चन सॉल्व्ह करणार. हा, तर याच्यामध्ये आपलं रिलेशन काय सांगा. मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू काय? मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू n इंटू काय असतं? इम्पेरिकल फॉर्म्युला. येस सर. आता इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये आपण असली सिंपल मोल रेशो. सिम्पलेस्ट मोल रेशो म्हणजेच काय असतं आपला इम्पेरिकल फॉर्म्युला असतो का नाही. मग आता सध्या काय करूया, तुम्हाला दिलाय कुठला रेशो बघा. हा 7:16 कुठला रेशो आहे? हा मास रेशो आहे. त्या मास रेशोला काय करूया, मोल रेशो मध्ये कन्वर्ट करूया. तो तुम्हाला काय देणार आहे? एम्पेरिकल फॉर्म्युला. येस सर, पहिली स्टेप समजली. आता हे n म्हणजे काय, तर ते एक n ची व्हॅल्यू असते. 1 2 3 काही असू शकतो. ते n ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर परत n चा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला सांगा? n इज इक्वल टू मोलिक्युलर मास, मोलिक्युलर मास डिवाइडेड बाय काय? इम्पेरिकल फॉर्म्युला मास. इम्पेरिकल फॉर्म्युला मास. यातलं तुम्हाला काय माहित आहे? काहीच माहित नाही. मॉलिक्युलर मास पण माहित नाही, इम्पेरिकल फॉर्म्युला मास पण माहित नाही. अरे इम्पेरिकल फॉर्म्युला मास मी कॅल्क्युलेट करू शकतोय की. पहिल्या वरच्या स्टेप मध्ये इम्पेरिकल फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट केला? सिंपल मोल रेशो. मास रेशोला मोल रेशो मध्ये कन्वर्ट करा, इम्पेरिकल फॉर्म्युला मिळेल. इम्पेरिकल फॉर्म्युलावरून जे मास मिळतं त्याला म्हणायचं इम्पेरिकल फॉर्म्युला मास. ते इथे पुट करा. राहिला विषय मॉलिक्युलर मासचा. एक मिक्सचर आहे, व्यवस्थित बघा. कंपाऊंड कंटेन्स नायट्रोजन ऑक्सिजन, दोन गॅसेसचं मिक्सचर असेल आणि दिले काय आपल्याला? वेपर डेन्सिटी दिलेली आहे. मग फॉर्म्युला काय असतो? वेपर डेन्सिटी ऑफ मिक्सचर इंटू 2 केलं की काय भेटणार आहे? मोलर मास ऑफ मिक्सचर. अरे भेटले की. मग कसं असणार? वेपर डेन्सिटी 46 इंटू 2 इज इक्वल टू मोलर मास ऑफ मिक्सचर. बरोबर का? म्हणजे हे जे मॉलिक्युलर मास असणार आहे ते किती असणार? 46 इंटू 2 आलं का? येस सर. कसं आलं बघा? वेपर डेन्सिटी इंटू 2 हे तुमचं मोलर मास असणार आहे मिक्सचरचं, की जे इथं न्यूमरेटरला पुट करा. डिवायडेड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला मास आपल्याला माहित नाही, ते फक्त आता कॅल्क्युलेट करूया. त्याच्यासाठी काय कॅल्क्युलेट केलं पाहिजे? पहिला इम्पेरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करूया. म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युला कसा? सिंपल मोल रेशो कॅल्क्युलेट करूया ना. पहिला हे लिहून घ्या. हा, मला सांगा एक मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. मास रेशो किती आहे सांगा? 7:16. मग मासला मोल मध्ये कन्वर्ट करा. मासला मोल मध्ये कसं करतात? मोलचा फॉर्म्युला सांगा. गिवन मास अपॉन मोलार मास. ह्याला मोलार मास डिवाइड करा. 7/14 आणि इथं 16/16 म्हणजे 1/2:1 म्हणजे हे येणार 1:2. रेशो किती आला? 1:2. काय केलं? दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं. 1:2 हा काय आहे बाळांनो? दिस इज युअर सिंपल मोल रेशो. हा काय असणार आहे? सिंपल मोल रेशो. मग सिंपल मोल रेशो म्हणजेच काय? इम्पेरिकल फॉर्म्युला. सांगा मग इम्पेरिकल फॉर्म्युला काय आला? इम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल टू NO2 आला का? NO2 नायट्रोजनचं 1 आणि ऑक्सिजन साठी 2. हा इम्पेरिकल फॉर्म्युला असेल तर इम्पेरिकल फॉर्म्युला मास सांगा. इम्पेरिकल फॉर्म्युला मास काय आहे? नायट्रोजन साठी 14 आणि ऑक्सिजन 32. किती आलं? 46. मग यांची व्हॅल्यू काय असते? मोलिक्युलर मास आपण वेपर डेन्सिटी वरून कॅल्क्युलेट केलं आणि इम्पेरिकल फॉर्म्युला मास किती आलेला आहे? 46 कॅन्सल. यांची व्हॅल्यू किती आली? 2. आपल्याला मोलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं असेल, काय कॅल्क्युलेट करायचं? कॅल्क्युलेट इट्स मोलिक्युलर फॉर्म्युला. मग ठेवा इथं मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू n इंटू n किती आहे? 2 इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला NO2. 2 न आता मल्टिप्लाय केलं तर N2O4 अँड दिस इज युअर मोलिक्युलर फॉर्म्युला. N2O4 याला म्हणतात डायनायट्रोजन
टेट्रा ऑक्साईड. कसं कॅल्क्युलेट केलं समजलं? लिहून घ्या. ठीक आहे. या लेक्चरमध्ये मग आपण दोन कन्सेप्ट बघितल्या. पहिलं म्हणजे लॉज बघितले काही, आणि याच्यानंतर आपण इम्पेरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितले. याच्या रिलेटेड मी काही क्वेश्चन तुम्हाला डेली प्रॅक्टिस पेपरच्या शीटच्या माध्यमातून देणार आहे, तर तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. तोपर्यंत थँक्यू.